नमस्कार. माता बहिणीला नमस्कार. कसे आहेत सगळे? ऊन पडे हो, लय ऊन पडले बघा मुलींनो. लय ऊन पडलंय म्हणजे जास्तच ऊन पडलंय बघा. उजेड यायला ना पूर्ण पूर्ण उजेड आलाय बघा. हे बघा, शिकडून बंद केला तर इकडून उजेड आलाय. आपल्या एडो मध्ये मुलींचं स्वागत आहे, माता बहिणीचं स्वागत आहे. हे बघा, केळ कापते मी. भात केलाय. भाकरी करायच्यात. केळ मी सोलून घेते. केळाची भाजी करायची होती. जास्त केळ नाही तर असं थोडस मीठ मिरची लावून आपल्याला चपाती बरोबर खायचंय. 2 दिवस झालं आपला तन्मय म्हणतोय केळाची भाजी बनव. त्यांना केळाचा मसाला पण नाही ना, केळाचा मसाला पण नाही बघा. तो का वरचा छिलटा काढलाय. काळा दिसतंय परी चांगला असतंय. मला चपात्या 5-6 लाटून घेऊ. पहिला ह्याचा आपल्याला हे तळून घेऊ. मुलींना पहिले केळाचं तुकडे करून घेऊ. चांगला असतं ही भाजी खाल्लेली. पण आता हे पोरींना वेळ नाहीये भाजी करायला. पोरींना वेळ नाहीये भाजी करायला. कांदा, टमाटा, धना पावडर, लाल मिरची, कोथिंबीर, अद्रक, मस्त भाजी होती. या मद्रासी लोक तर किती भाजी खाते ती. गॅस चालू करून घेते बघा. तेल जास्त नाही टाकणार, थोडं टाकते. म्हणलं बघू करून. पोरगा सारखंच म्हणते ना कर 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 कर. म्हणलं आज करूनच बघते. म्हणलं जाऊ द्या, इडव पण करते. काम करत करत इडव बी होईल म्हणलं आपला. दोन्ही बी काम होतील बघा. इडव बी होईल आणि काम बी होईल. तेल गरम होऊस तर 2-3 भांडे घासून घेते. तसं आपल्याला लागणारच आहे. झाऱ्या लागणारच आहे. बारका झाऱ्या पाहिजे. मोठ्या झाऱ्याची काही गरज नाही आपल्याला. अहो काय माझे इडो बघा, एवढे मी इडो चांगले करते हो. एवढे बघण्यातच जाईनात माझे इडो. बघण्यातच जाईनात माझे इडो काय झाले तेच कळलं नाही मला. आणि ते लाईफ घेते ना, तर ती लाईफ बी बघा माझी लाईफ कशी व्हायली. इडो मध्येच चालली आहे लाईफ. पहिलं कसं मोठं होत होतं ना, आता त्याच्यामध्ये 2-4 तुकडे होते. तर असं काय झालंय, युट्यूब द्या आम्हाला. युट्यूब हे द्याय नाही, मॅसेज पाठवू नाही हो. किती टेन्शनमध्ये आले बघा मी. त्याने तरी आता कॉपीराईट झाल्यावर कसे टाकतात इडो. मग आता त्याने आम्हाला मॅसेज पाठवा किंवा थोडं मीठ टाकून घेते याला, म्हणजे चिटकायचं नाही. थोडं मीठ टाकते म्हणजे चिटकायचं नाही बघा.
मिठामुळं चिटकत नाही ना. टाकलं थोडं मीठ. तेलाची ठिपके उडतात ना. जास्त नाही मीठ टाकलं, थोडंच टाकले मीठ. काही थोडंच आहे ना, 2च केळ आहेत बघा. पहिले एक कापलं होतं, नंतर एक कापलं. 2च केळ आहेत. 2 केळाला थोडंच मीठ पाहिजे ना. हे चांगलं लागलं तर मग दुसरं पोरांना करण तर मी हे खाऊन घेते. या तुम्ही पण खायला या. नाहीतर म्हणतात स्वतःच खायचं म्हणते. कोणी येत पण नाही ना, बोलवलं तरी येत नाही ना. आपण लांब आहेत ना, त्यांना तर काय म्हणायचं, लांब आहेत ना, सगळेच लांब आहेत ना. थोडं तळून घेते, काढते लगेच. अहो एवढी छान इळव करते मी. आणि पाठीमागं तर बघा सगळे म्हणायचे, पैसे यायलेत का तुम्हाला, आई पैसे येतात का तुम्हाला. परी कुठं पैसे अजून नाही बघा. काय म्हणायचे अचानक देव परमेश्वर देतो का काय पैसे. दिवाळीमध्ये देवाला आली दयात, आली युट्यूबला दयात. काय माझं झालं तर बरं होईन हो दिवाळीच्या पहिलं. तर दिवाळी माझी चांगली जाईन हो, लेकरं बाळांची, आपल्या पोरी बाळांची. दिवाळीच्या आधी जर काय आलो आपल्याला तर लई देवाची कृपा म्हणान मी, आणि युट्यूबची मेहरबानी म्हणान, नाही का. देवच मी म्हणेन, युट्यूब म्हणजे देवच आहे. युट्यूब मध्ये देवच आहे मला असं वाटत हो खरंच. असं जर घडलं तर कसं वाटत ना, असं जर घडलं तर कसं वाटत ना. अहो आता मग ते लाईफ घ्यायला बी माझं काय मन होई नाही बघा. लय वाईट 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 बोलत होते ना. आणि जे वाईट बोलत होतं ना ते आता येत पण नाही. दुसरे 2-4 जण असते तर. मी तर म्हणते जाऊ दे, माझा वाट टाइम तर वाढत, माझा वाट टाइम तर वाढत. मी असं म्हणते हो खरंच. माझ्यासारखा दमधीर कुणीच धरलेला नाहीये. 2 वर्ष झालं थोडी का तेडी बात आहे. कुठं फॅमिली तुम्ही कधीच सोडून दिलं असतं, परी मी हे बघा एवढा दम धरलाय ना. असं वाटतंय आज ना उद्या होईल, आज ना उद्या होईल. मला असंच वाटतं. मला एवढी बंदच करते, बंद केले. मला एवढी पहिली मला असे वाटत नव्हते हो, परी आता कसं सगळे मला सगळ्यांनी लय नाव ठेवलेले आहेत, सगळे लय बोललेले आहेत मला. म्हणून मला वाटतं माझ्या परिवारासाठी हे व्हायलाच पाहिजे माझं. हो मला काही जास्त नाही हो युट्यूबची, मला काही जास्त नाही पाहिजे. मला थोडं थोडं झालं ना तरी पण सगळ्यांना वाटत ना, हां हाय खरं, काहीतरी खरं आहे. सगळ्यांना वाटत की काहीतरी खरं आहे. नाही तर कसं कोण माझ्यावर विश्वास करणार. मी म्हणते ना की खरं आहे खरं आहे. आणि जर असं दिवाळीच्या आधी जर मी लय जणाला म्हणले दिवाळीपर्यंत होईल माझं, होईल म्हणले. लय जणाला मी बोलले माझं दिवाळीपर्यंत होणार आहे. आणि जर आता नाहीचे शब्द मी कसे वापरू, नाहीचे शब्द मी कसं काय वापरणार. एक तर मला नाहीता पाडा म्हणून वाटत नाही. एक तर मी अनाडी अनपडे सगळ्यांना माहिती आहे. आणि अजून त्याच्यातून नाहीचा पाडा तोंडातून काढू तर ते पण माझ्यासाठी बरोबर नाही आहे. म्हणून कसं होईनच म्हणायचं बघा, होईनच म्हणायचं. होईन म्हणलं ना, नाही होणाऱ्या गोष्टी घडतात बघा. म्हणून आपलं किती पण आहे बघा, आपल्या इथपर्यंत पाणी आलं ना तरी आपण म्हणायचं होणार आहे देवा माझं चांगलं, होणार आहे होणार आहे होणार आहे. ते पाणी आपण मग त्या बघा ओसरून जाते. म्हणजे संकट आलेलं दूर होत आहे. आपल्याला
जास्त बुडू देत नाहीये देव. देव पण आपल्याला हे करतो ना, सबक शिकवतो ना आपल्याला देव पण, की आपल्याकडं कसं. मी तर नाही बाबा तसं केलं कधी, पैसा आला तर माजुऱ्यासारखं कधीच नाही केलं. पण बरेच असं करतात. पैसा आलं ना लई वेगळं वातावरण होतंय हो त्यांचं. माझं पैसा येऊन पण बघू द्या, मला आलेला पण आहे. आणि पैसा आला ना मी माजुरेपणा कधीच करणार नाही. मी उलट भुक्याल्याची भूक ओळखण, ताणेल्याची ताण ओळखण. तुम्ही बघा तसंही. नंतर तुम्हाला वाटेल की हा खरंच आमची आई, मावशी, काकी बोलत होती. आणि मी हे बघा खरंच बोलते, मी खोटं नाही बोलत. तुम्हाला तर कधीच मी हे बघा आत्तापर्यंत एक शब्द बी खोटं नाही बोलले. आणि इथून पुढं बी मी खोटं नाही बोलणार. मी सत्याच्याच रस्त्यावर चालन बघा. मी सत्याच्याच रस्त्यावर चालन. आता किती मुलाखत घेतात बघा, आणि सगळेजण नाही का, सगळेजण असं मुलाखत घेतात, वाईट बोलतात. ते किती घाण बोलतात. ते त्यांची मुलाखत घ्यायला येतात. आणि आता ते टी व्हीमध्ये दाखवायला, म्हणजे मोबाईलमध्ये दाखवायला लागले तर ते इकडून काहीतरी बोलणार, ते तिकडून काहीतरी बोलणार. आणि किती चांगलं नाही वाटत ना हो एवढी बुराई ऐकायला. आपल्या पैशासाठी काय आपलं आपण काही लाच सोडून द्यायचे का? नको बाबा. पैसा एक आपल्या हाताची मळ असते. पैशाला आपणच कमवतो. आणि मग कशाला वाईट बोलायचं हे आपल्या. एवढं भारी आपल्याला देवाने तोंड दिले, भारीच बोलायचं, वाईट कधीच नाही बोलायचं. कुणी वाईट बोलत असलं तर त्याला आपण सांगायचं, ए बाबाईनो तसं बोलू नका, ए ताईनो तसं बोलू नका, ओ आई तसं बोलू नका. आपण सांगायचं. आपल्याच्याने जेवढे प्रयत्न होतात ना तेवढं आपण सांगायचं. आपण यूट्यूबवर आलो, इंस्टाग्रामवर आलो, फेसबुकवर आलो तर आपण काही घाण बोलायचं का हो पैशासाठी? जाऊ दे ना बाई तिकडं. पैसे काय देव कधी पण देईन आपल्याला. आपण जर इमानदारीनं चांगले इडो केले तर, मेहनत केली तर आपल्याला दिवसभर मेहनत करा, संध्याकाळी पैसे भेटतात. हे का नाही? दिवसभर मेहनत करा, संध्याकाळी पैसे भेटतात. तर मग आपण कशाला मेहनत करत राहायचं? मेहनतीला कधीच हारायचं नाही आहे. देवाने एवढं आपल्याला जीवन सुंदर दिलेलं हे जगायला. चांगलं जगायचं, शिकायचं. वाईटमध्ये कधी जायचं नाही. वाईट जाऊन काय हो, नाव खराब होते. किती वाईट लोक म्हणतात, आपले पाहुणे रावणे किती वाईट म्हणतात. कोणामध्ये जायला तोंड राहत नाही आपल्याला. मग कशासाठी हो? पैशासाठी हो. रात दिवस मेहनत करा ना, एवढे पैसे भेटतात संध्याकाळी. रात दिवस मेहनत करायची. आपण रात दिवस मेहनत करायची. रात दिवस आणि पैसे कमवायचे आणि मोठं व्हायचं. रात दिवस मेहनत करायची. पहिले पण मी इडो असे टाकलेले आहेत बघा. मेहनत करून नक्कीच एक दिवस आपल्याला परमेश्वर देतो बघा. परमेश्वर आपली मेहनत कधीच वायाला जाऊ देत नाही. ईश्वर आपली मेहनत कधीच वायाला जाऊ देत नाही. परमेश्वर, ईश्वर. म्हणून हे बघा, सत्याच्या रस्त्यावर चाला. सत्याच्या रस्त्यावर हे बघा, सत्याच्या रस्त्यावर फुलं असतात आणि वाकडा रस्ता घेतला की काटे असतात बर का. ठेस पण लागते बर का, काटे पण असतात बर का, वाईट पण असते. म्हणून सत्याचा रस्ता धरा आणि वरी या. हाय सगळ्यांना. झाले बघा आपलं सत्याच्या रस्त्यावर आपल्याला चालायला देवाने शिकवलेलं आहे. आणि आपण बघा आईच्या पोटामध्ये होतो त्या टायमाला आपण वचन दिलेलं असतंय. देवाला वचन दिलेलं असतंय की देवा मला ह्या नरककुंडाच्या बाहेर काढ. मी धरतीवर जाऊन एवढं पुण्य कमवून ह्या नरकुंडामधलं मला बाहेर काढ. आणि देव बघा 9 महिने 9 दिवस होते नरककुंडामधलं बरोबर देव बाहेर धरतीवर आणतो ह्या मनुष्य जन्माला. आणि बाळ जन्माल्या काय म्हणतंय?
हात जोडून बसलेलं असतं आईच्या कुशीमध्ये, हात जोडून बसलेलं असतं, देवा मला या नरककुंडाच्या बाहेर काढ, मी धर्तीवर जाऊन थोडं पुण्य कमवून. आणि तिथल्या तिथंच ते मूल बैमान होतं, बैमान होतं. काय म्हणतंय, आपण म्हणतो टेहा टेहा करतय, टेहा टेहा नाही करत आहे. ते म्हणते कवा 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 कवा. तिथंच बाळ बैमान झालेलं असतंय. आणि जिंदगीभर एखादं सुखाचे दिवस बघण्यासाठी सुंदर काम करतंय, जिंदगीमध्ये पुण्य कमवतंय. आणि एखादं ज्या दिवशी कवा कवा म्हणलंय ना, त्या दिवशीपासूनच त्याचं रंग दाखवायला सुरुवात करताय. वाईटमध्ये जातात हो, वाईटमध्ये जातात, बुराई करतात, काय पण उपटकळी करतात, मायबापाच्या नशिबाला भांडणं तर नांदतात. चला मी जास्तच बोलले, चला झाला असं 10-15 मिनिटं. काय याच्यात टाकायला हो, कांदा मसाला हे बघा, हे बघा मस्त लागणार आहे, चटकपटाक खावा तुम्ही पण. केळ्याचं वेफर बनवून, केळ्याचं वेफर बनवून तुम्ही पण खावा, तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला, मुलांना पण खाऊ घाला. चला दे मस्त झालंय वाटतं. आता काय सांगायला कोणी नाही, तुम्हाला तर माहिती आहे तुमची आई अनाडी आहे, अनाडी आहे तुमची आई. हे बघा खावा. एकच नंबर. एकच नंबर बर का, केळाचं वेफर. कसं लागलं ना कमेंट करून सांगा मुलींनो मला.